राम राम भावांनो. नांदेडच्या पाठीचा ड्रॉप करून निघाला तर नाशिकच्या दिशेनं पुणे सिटीमधून. आता चला सकाळ सकाळी ट्रॅफिक नाही, जाऊ एमटी जायचं म्हणल्यानंतर नाशिक फाट्यावरून आपलं भेटलं पोटा पाण्याचं तेवढंच काहीतरी भरून जावं थोडंफार. तेवढंच पोटा पाण्याचा खर्च निघाल बाबा. चला चन्नापुरी घाट एकदम घाट मोकळा आहे, कुठं रोडला ट्रॅफिक नाही काय नाही. पाठीमागं जरा ट्रॅफिक लागलं तर म्हणून व्हिडिओ नाही बनवला. आपलं घाटातनं सान निघून जायचं. आलं बघा नाशिक एअरपोर्टला. कसं आहे एअरपोर्ट, हिरवं ग्रीन सगळं कसं आहे. नादखोळा नंबर 1 एअरपोर्ट नाशिक एअरपोर्ट. आपली लावली बघा मैना एका साईडला, इकडं पाठीमागं लावलेली आहे आपली मैना. हे एअरपोर्ट आहे. येईल आता पार्टीत आपलं वाट बघत बसायचं. हे बघा इकडं आतमध्ये मैना आपली. मैनाला एकदम कोपरी एकच मोठी गाडी, सगळ्या बारक्याच गाड्या इथं. सगळे लोक माझ्या तोंडाला बघायला आले. मला इकडं कसं काय पिकअपला, इकडं कसं काय. आता पार्टीचं पिकअप आहे, काय करणार बाबा, यावं लागत. पार्टी म्हणली गाडी घाण आहे, काचा घाण आहे म्हणले घ्या गाडी साफ करून. जामराव काय खरं नाही. आता घेतल्या आतून सगळं पोचा मारून मस्त साफ करून, तरी पार्टी म्हणालेली गाडी घाणच आहे. बघा काय राव, दिवसा आले ते राव, का उघड आहे. किती जरी पुटलं तरी घाणच आहे म्हणते ते. निघालो पार्टीचं पिकअप करून आपलं शिर्डीच्या दिशेने निघालो बाबा. आता शिर्डीला मुक्काम. जाऊ आपलं शिर्डीला सन साईबाबाकडं शिर्डीकडे जावं आपलं. आता जेवायला कुठंतरी थांबायचं बोलले पार्टी इथं चिन्नारपाशी. थांबल कुठंतरी, आता कुठलं हॉटेल आहे काय माहिती, त्यांनाच माहिती. येईल आता थांबायला. तरी पार्टी म्हणतेच गाडी घाण आहे म्हणून आणली संध्याकाळी गाडी धुवायला. घे बाबा काच मारून म्हणलं, काचाला शॅम्पू मारून काच मस्तपैकी धुवून दे बाबा म्हणलं भाऊला. वॉशिंगवाला भाऊ आपल्या शिर्डीमध्ये, त्याला म्हणलं गाडी व्यवस्थित धुवून दे. बघा फॉरेनवरून मागवला आहे आपण. बघा कसं आहे, फॉरेनचा माणूस आहे गाडी धुवायला, डायरेक्ट फॉरेनवरून मागवला आहे. खतरनाक गाडी बिडी धुतोय. फॉरेनवरनं मागवला आहे त्याला. भाऊ पुढं काचवर चढायला गेला, पडला असता की भाऊ, वाचला थोडक्यात. अरे राव फॉरेनचा माणूस पडला असता राव. त्याला म्हणतोय अरे नीट मार. भाऊ काय नीट मारे ना. आमचा जोडीदार त्याला सांगून कटाळून गेला, पण भाऊ काय नीट मारच ना कपडा. काय आता म्हणलं भाऊला, आता भाऊ काय ऐकत नसतो. म्हणलं जाऊ द्या आता काय करावं. निघालो दुसऱ्या दिवशी आता शिर्डीतून संभाजीनगरकडे, वेरूळ, एलोरा केव्ज.